चाकूरमध्ये दोन चिमुकली मुली अचानक बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली। 7 वर्षाचा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते, मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली। अखेर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतली। परिसरात शोध सुरू असतानाच उजळंब रोडवरील एका पडक्या वाड्याजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांशचा मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर चाकूरसह संपूर्ण परिसर हादरून गेला। दरम्यान तपासादरम्यान घरातीलच एक व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात आली। फिर्यादीची वहिनी अनिता स्वामींचं वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटलं। घटनेनंतर मोबाईल बंद, काही काळ घराबाहेर आणि चौकशीत विसंगत माहिती याच धाग्यावर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास अधिक खोलवर नेला। या तपासातून एक धक्कादायक सत्य समोर आलं। अनिता स्वामींनाच संपूर्ण कट रचल्याचं स्पष्ट झालं। पतीच्या कथित अनैतिक संबंधांवरून निर्माण झालेल्या वादातून तिनं पुतण्याचा अपहरणाचा बनाव करून निर्दयीपणे खून केला। आरोप दुसऱ्या महिलेवर टाकण्याचा प्रयत्न अनिता स्वामीने केला, मात्र पोलिसांच्या सखोल तपासामुळे हा कट उघड झाला। अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून तिला अटक करण्यात आल्याची माहिती लातूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली आहे। पोलिसांच्या सखोल आणि तांत्रिक तपासामुळे हा संपूर्ण कट अखेर उघड झाला। आरोपी अनिता स्वामीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र या घटनेत एका निष्पाप मुलाचा जीव गेला। नात्यांवरील विश्वासालाच मोठा धक्का बसला असून सूड, संशय आणि अनैतिक संबंधाच्या गुंत्यात चाकूरमध्ये एका निरागस बालकाचा बळी गेल्यानं हळहळ व्यक्त होतीये। एखाद्या चित्रपटाची कथा किंवा OTT मालिकेची कथा वाटणारी ही घटना खरोखरच मन सुन्न करणारी आहे। लातूर जिल्ह्यातील चाकूर इथं नात्यांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पतीचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्यानं संतापलेल्या महिलेनं अत्यंत धक्कादायक कृत्य केलं आहे।